Good morning, everyone. Today, all of you learn the lesson 1.6 Into the Wild in part 4. Good morning, student. Today, all of you learn now the lesson 1.6 Into the Wild, part 2 Tracking the Panther of Nagarhole. Studied in main lessons part 4. So, always I told that when you listen or learn now our video, that time all of you open your textbook, page number 59. All of you open your textbook, page number 59. Tracking the Panther of Nagarhole. Panther means चित्ता. हा पार्ट 2 मध्ये काय दिलेलं आहे तर नागरहोलच्या चित्त्याचा मागोवा कसा घेतला त्याचं वर्णन या पार्टमध्ये दिलेलं आहे. शाद जंग is a wildlife photographer, cinematographer, big cat tracker, man-animal conflict resolution seeker and lodge owner all rolled into one. शाद जंग हे असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे की या व्यक्तीच्या अंगी कोणकोणती कौशल्य आत्मसात झालेली आहेत. शाहजंग इज अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर मीन्स वन्य छायाचित्रकार. देन सिनेमॅटोग्राफर. सिनेमॅटोग्राफर मीन्स चलचित्रकार. बिग कॅट ट्रॅकर. बिग कॅट ट्रॅकर वाघांचा मागोवा घेणारे. मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रिसॉल्युशन सीकर. मनुष्य प्राणी संघर्ष निराकरण करणारे. अँड लॉज ओनर आणि एका लॉजचे मालक असणारे. ऑल रोल्ड इंटू वन. अशा सर्व गोष्टी एकाच ठिकाणी एकवटलेलं असं हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. वेन ही इज अवे फ्रॉम द जंगल ऑफ नागरहोल. आणि जेव्हा ते अधिकृतपणे एका जंगलामध्ये गेलेले आहेत. ऑफिशियली कॉल्ड द राजीव गांधी नॅशनल पार्क. हीज लीडिंग फोटोग्राफी सफरीज इन आफ्रिका or showcasing his work at art galleries in capital cities and speaking to those interested in conserving the planet reaches. काय सांगितले या ठिकाणी? When he is away from the jungles of Nagarhole officially called. जेव्हा ते अधिकृतरित्या द राजीव गांधी नॅशनल पार्क राष्ट्रीय उद्यान, राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागरहोलच्या जंगलात फिरत नसतात, फिरताना दिसत नाहीत. ही इज लीडिंग फोटोग्राफी सॅफरीज इन आफ्रिका. त्यावेळी मात्र हे कोणतं काम करत असतात तर आफ्रिकेत छायाचित्रणाच्या सफारी नेत असतात, फिरत असतात. और शोकेसिंग हिज वर्क ॲट आर्ट गॅलरीज इन कॅपिटल सिटीज. किंवा कॅपिटल सिटी म्हणजे राजधानीची जी मोठमोठी शहरं आहेत त्या शहरांमधल्या आर्ट गॅलरीज, ज्या काही आर्ट गॅलरी आहेत त्याच्या कलाकृतींचे प्रदर्शन ते मांडत असतात. अँड स्पीकिंग टू दोज इंटरेस्टेड इन कन्झर्विंग द प्लॅनेट्स रिचेस. आणि पृथ्वीवरील संपत्तीचं जतन करण्यास इच्छुक असणाऱ्यांशी संवाद साधत असतात. काय सांगितलेलं इन दिस पॅरेग्राफ? देअर इज नाऊ वन न्यू कॅरेक्टर, शाहजंग. ही वॉज नाऊ ऑल राऊंड पर्सन. देअर आर सो मेनी रोल्ड इन टू वन पर्सन. वेन ही अवे फ्रॉम द जंगल्स इन नागरहोल, दॅट टाइम दे चूज और डन नाऊ अदर वर्क्स. Then see next paragraph. Shaz recalls with great clarity the incident that ultimately leads to his answering the call of the felons over a career dedicated to finance. आणि एका घटनेमुळे काय झालेलं आहे त्याचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. Shaz recalls with great clarity the incident that
ultimately leads to his answering the call of the phoenix over a career dedicated to finance. आणि ज्या एका घटनेमुळं अर्थव्यवस्थेमधील आपलं करिअर सोडून शाजने काय केलेलं आहे, मार्जार जातीच्या साधेला ओ दिली. ती घटना त्यांना अगदी स्पष्टपणे आठवते. इट वॉज समवेअर अराउंड सनसेट. साधारण ती सनसेटची वेळ होती, सूर्यास्ताची वेळ होती. वी वेअर ॲट अ जंक्शन. आम्ही एका जंक्शनवर उभे राहिलो होतो. द डिअर वेअर कॉलिंग. आणि तिथं उभं राहिलं असताना डिअरचा ओरडलेला आवाज त्यांना ऐकू आला. द डिअर वेअर कॉलिंग. हरणं ओरडत होती. ही सेज. आणि त्यावेळी ही शाज नावाची व्यक्ती सांगू लागली. ही सेज वी वेंट अराउंड अ ब्लाइंड टर्न. काय सांगू लागले? आम्ही एका अंधाऱ्या वळणावरून उलटे फिरलो. ही कंटिन्यूड. आणि ते पुढं आणि चालू लागले. ते पुढं म्हणाले, अँड अप अहेड ऑन द पाथ वॉज दिस ओल्ड लिओपार्ड. की रस्त्यावर काही अंतरावर एक वयस्कर बिबट्या होता. यू कुड टेल ही वॉज पास्ट हिज अ प्राईम. आणि त्याची उमेदीची वर्ष, त्याची यंग एजची वर्ष, त्याची धाडसीपणाची, शूरपणाची जी काही ताकद होती ती त्या ठिकाणी संपलेली होती. द जंगल हॅड टेकन अ टोल ऑन हिम. आणि त्याची उमेदीची वर्ष निघून गेलेली होती. त्याच्याकडे बघून कुणीही सांगू शकलं असतं. द जंगल यू कुड टेल द पास्ट हिज प्राईम. द जंगल हॅड टेकन अ टोल ऑन हिम. ही ओनली हॅड 3 कॅनिन्स. खडतर वन्यजीवनाच्या खुणा त्याच्या शरीरावर दिसत होत्या. त्याच्या तोंडात काय सांगितलेलं आहे? ही हॅड ओनली 3 कॅनिन्स. कॅनिन म्हणजे सुयेदात. त्याच्या तोंडामध्ये फक्त 3च सुयेदात उरलेले होते. हिज आईज वेअर सॅगिंग. आणि त्याचे डोळे निस्तेज झालेले होते, ड्रॉपिंग लॅग्ज झालेले होते. अगदी वयोवृद्ध लोकांचे डोळे जसे सेल झालेले असतात, सेल पडलेले असतात, तसे त्याचे डोळे झालेले होते. क्लोज टू दिस लिओपार्ड वॉज अनादर व्हेरी यंग. आणि जवळच दुसरा एक तरुण असणारा देखणा नर होता. काय सांगितले या ठिकाणी? क्लोज टू दिस लिओपार्ड वॉज अनादर व्हेरी यंग गुड लुकिंग मेल who was soon to come into his prime. आणि जवळच दुसरा एक तरुण देखणा नर होता. त्याचा उमेदीचा काळ सुरू व्हायचा होता. It was like looking at the past and the present. आणि जणू भूतकाळ आणि वर्तमान काळ समोर उभे ठाकले आहेत असे आम्हाला वाटत होते. म्हणजे यंग लिओपार्ड काय करू शकतो अँड ओल्ड लिओपार्ड कसा शांत बसलेला आहे, या दोन्हीचंही दर्शन रायटरला त्या ठिकाणी झालेलं आहे. इट वॉज लाईक लुकिंग ॲट द पास्ट अँड द प्रेझेंट. इट वॉज क्लिअर दॅट. आणि हे त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं होतं. गोइंग टू बी अ फाईट. आता तेथे लढाई होणार ही गोष्ट स्पष्ट दिसत होती. अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवानं, द सन वॉज सेटिंग. दुर्दैवानं सूर्य मावळत होता. अँड वी हॅड टू लिव्ह. आणि आम्हाला त्या ठिकाणाहून निघावं लागणार होतं. बट द नेक्स्ट मॉर्निंग. परंतु दुसऱ्याच सकाळी, दुसऱ्याच दिवशी, आय वेंट बॅक टू द स्पॉट. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा त्या ठिकाणी गेलो. बट द नेक्स्ट मॉर्निंग आय वेंट बॅक टू द स्पॉट. सिटिंग ऑन अ हाय रॉक वॉज दॅट यंग लिओपार्ड. मग पुन्हा त्या ठिकाणी गेल्यानंतर या रायटरला काय पाहायला मिळालेलं आहे? सिटिंग ऑन अ हाय रॉक वॉज दॅट यंग लिओपार्ड.
एका उंच खडकावर, रॉक मीन्स खडक, एका उंच खडकावर तो तरुण बिबट्या बसला होता. ब्लड वॉज ड्रिपिंग फ्रॉम अ गॅश अक्रॉस हिज फेस. आणि हा जो बिबट्या त्या ठिकाणी बसलेला होता त्याचं वर्णन काय सांगितलेलं आहे? एका उंच खडकावर तो तरुण बिबट्या बसला होता आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या खोल जखमेतून रक्त ठिपकत होतं. गॅश मीन्स लॉग, डीप कट. थेंब थेंब रक्त बाहेर पडत होतं. ही सॅट देअर लाईक ही वॉज किंग ऑफ द जंगल. आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या खोल जखमेतून रक्त ठिपकत होतं, पण तो जंगलाचा राजा असल्याच्या थाटात तिथं बसला होता. आय न्यू राईट देन दॅट ही हॅड टेकन ओव्हर. आणि त्या क्षणी माझ्या लक्षात आलं की त्यानं राज्य मिळवलं आहे. दॅट इट वॉज द बिगिनिंग ऑफ अ न्यू जर्नी फॉर हिम. त्या क्षणी माझ्या लक्षात आलं की त्यानं राज्य मिळवलं आहे आणि त्याच्या नव्या कारकिर्दीची सुरुवात झाली. अँड फॉर मी. आणि माझ्याही बाबतीमध्ये तेच झालेलं आहे. काय सांगितलेलं आहे या पॅरेग्राफमध्ये? शाज रिकॉल्स विथ अ ग्रेट क्लॅरिटी द इन्सिडंट दॅट अल्टिमेटली लीड्स टू हिज answering द कॉल ऑफ द फ्रीलान्स ओव्हर अ करिअर डेडिकेटेड टू फायनान्स. की अर्थव्यवस्थेमधील आपलं करिअर या शाजने सोडलं आणि या वन्य प्राण्यांचे फोटो घेणं, वर्णन करणं यामध्ये आपणाला स्वतःला गुंतवून घेतलेलं आहे. आणि त्याचं वर्णन, त्याचा सीन त्याला पाहायला मिळाला, तो या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेला आहे. देन सी द पेज नंबर 60. First paragraph. Photographs of that leopard, the victor, Scarface of Shaz named him, not only made Shaz famous among India's wildlife community, but also led to Shaz's inviolable reputation as a chronicler of the wild. In this paragraph, the writer says that शाजनं या ठिकाणी काय केलेलं आहे? टू गिव्ह अ नेम्ड हिम. शाजने नामकरण केलेल्या त्या विजेत्या बिबट्याच्या स्कारफेसच्या छायाचित्रांमुळे शाजला केवळ भारतीय वन्यजीव व्यावसायिक जमातीत मध्येच प्रसिद्धी मिळाली नाही, तर त्याला वन्यजीवनाचा इतिहासकार म्हणून हेवा वाटावा असा नावलौकिक मिळाला. काय सांगितलेलं या ठिकाणी? तर फोटोग्राफ्स ऑफ दॅट लिओपार्ड, म्हणजे त्या विजेत्या लिओपार्डचे फक्त फोटोग्राफ घेतलेलेच नाही आहेत. द विक्टर, शाजने नामकरण केलेल्या त्या विजेत्या बिबट्याच्या स्कारफेस ऑफ शाज नेम्ड हिम नॉट ओनली मेड शाज फेमस अमॉंग इंडियाज वाईल्ड लाईफ कम्युनिटी. की फक्त भारतातीलच या वन्यजीवांना एकत्रित करण्याचा, व्यवसाय करण्याचा अशीच त्याला प्रसिद्धी मिळाली नाही, तर बट ऑल्सो लीड टू शाज इनवायबल रेप्युटेशन ॲज अ क्रोनिकलर ऑफ द वाईल्ड. तर त्याला या वन्यजीवनाचा इतिहासकार म्हणून हेवा वाटावा असा नावलौकिकही मिळाला होता. Though my journey of photographing Scarface, I have discovered other leopards, his mates, and discovered his nemesis tiger. Though my journey of photographing Scarface. आणि स्कारफेसची छायाचित्र काढण्याच्या माझ्या प्रवासामध्ये मला इतर अनेक बिबटे, त्यांचे सोबती आणि वाघ शोधत आले. दो माय जर्नी ऑफ फोटोग्राफी स्कारफेस, आय हॅव डिस्कवर्ड ऑदर लिओपार्ड, हिज मेट्स, अँड डिस्कवर्ड हिज नेमिसेस टायगर्स. म्हणजे ऑदर बिबटे तर आलेच, त्याशिवाय काही वाघही माझा शोध घेत आले. आय ऑल्सो डिस्कवर्ड द करंट
प्रोटॅगॉनिस्ट ऑफ माय वर्क साया व्हाईल ट्रॅकिंग स्कारफेस. आणि साया देखील सापडला. स्कारफेसचा मागोवा घेताना मला माझा सध्याचा नायक साया, हे त्याचं नाव दिलेलं आहे, तो देखील मला सापडला. दिस इज द वर्ल्ड्स फर्स्ट ब्लॅक पॅन्थर. की हा जगातील पहिला काळा चित्ता आहे. द बिहेवियर ऑफ विच इज बीइंग डॉक्युमेंटेड सो इंटिमेटली ऑन कॅमेरा. आणि त्याचं वर्णन अतिशय बारकाईनं कॅमेऱ्यात टिपलेलं आहे. त्याच्या हालचालींचा मागोवा घेतला आहे. त्याचं पूर्ण काही वर्णन कॅमेऱ्यामध्ये कैद केलेलं आहे, कॅमेऱ्यावर टिपलं जात आहे. बाय ट्रॅकिंग इट्स मुवमेंट, त्याच्या सगळ्या काही हालचाली, या सगळ्या गोष्टींची कॅमेऱ्याच्या साहाय्यानं त्याची नोंद ठेवली जात आहे. सो फार ऑल द रिसर्च ऑन द ॲनिमल हॅज बीन डन दो कॅमेरा ट्रॅप. आणि आत्तापर्यंत या प्राण्यावरील सर्व संशोधन कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून केलं गेलं आहे. दो मेनी मंथ्स ऑफ टॉयल, शाज हॅज मॅनेज्ड टू कलेक्ट प्रिसियस फुटेज including that of the animal mating to piece together the incredible landscape of a black panther's life. Though many months of a toil, आणि अनेक महिन्यांच्या धडपडीनंतर शाज हॅज मॅनेज्ड टू कलेक्ट प्रिसियस फुटेज. शाजला काळ्या चित्त्याच्या आयुष्यातील अनेक मौल्यवान गोष्टी टिपणं हे शक्य झालेलं आहे. इन्क्लुडिंग दॅट ऑफ द ॲनिमल मेटिंग, त्याच्या पैदास निर्मितीच्या काळासहित गोळा करता आले आहे. टू पीस टुगेदर द इन्क्रेडिबल लँडस्केप ऑफ अ ब्लॅक पॅन्थर्स लाईफ, जी एकत्रित केल्यावर काळ्या चित्त्याच्या जीवनाचा अद्भुत असा जीवनपट उलगडला जाईल, अशी काही छायाचित्र त्याला कलेक्ट करता आलेली आहेत. एवढं मोठं काम या शाजने या ठिकाणी केलेलं आहे, हे रायटरने सांगितलेलं आहे. काय सांगितलं या पॅरेग्राफमध्ये परत एकदा बघा, पेज नंबर 60. फोटोग्राफ्स ऑफ दॅट लिओपार्ड, की या शाजनं त्या प्राण्याचं नामकरण केलेलं आहे. द विक्टर Scarface of Shaz named him not only made Shaz famous among India's wildlife. शाजने नामकरण केलेल्या त्या विजेत्या बिबट्याच्या स्कारफेसच्या छायाचित्रांमुळे शाजला केवळ भारतीय वन्यजीव व्यावसायिक जमातीमध्येच प्रसिद्धी मिळाली नाही, तर but also lead to Shaz's inviolable reputation as a chronicler of the wild. तर त्याला वन्यजीवनाचा इतिहासकार म्हणून हेवा वाटावा अशी प्रसिद्धी देखील जगामध्ये मिळालेली आहे. दो माय जर्नी ऑफ फोटोग्राफिंग स्कारफेस, I have discovered other leopards, his mates, and discovered his nemesis, tiger. आणि त्याचं नामकरण केल्यानंतर अनेक बिबटे, अनेक वाघही त्याला येऊन भेटलेले होते. त्याला शोधत आलेले आहेत, वाघही शोधता आले, वेग भेटलेले आहेत. म्हणजे वाघ त्याला भेटायला गेलेला आहे का? नाही. अशा अनेक लिओपार्डचा, अनेक टायगरचा त्याला छायाचित्र घेता आलं, त्यांचे मुवमेंट पाहता आली, त्यांचे फोटोग्राफ स्केच करता आलेले आहेत, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. Then I also discovered the current protagonist of my work, Saya, while tracking Scarface. आणि स्कारफेसचा मागोवा घेताना त्याला त्याचा सध्याचा असणारा जो हिरो आहे, नायक आहे, साया, हा देखील सापडलेला आहे. आणि साया हा कोण आहे? दिस इज द वर्ल्ड्स फर्स्ट ब्लॅक पॅन्थर, की हा जगातला सगळ्यात पहिला काळा चित्ता त्याला सापडलेला आहे. The behavior of which is being documented to
इंटिमेटली ऑन कॅमेरा. आणि हे सगळं सीन, हे सगळं दृश्य त्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने कॅच करता आलेलं आहे. Though many months of toil, Shaz has managed to collect precious footage, including that of the animal mating, to piece together the incredible landscape of a Black Panther's life. आणि शाजला काया चित्त्याच्या आयुष्यातील अनेक मौल्यवान अशी छायाचित्र, अगदी त्याची क्रिएटिव्हिटी, त्याचे डिस्क्राईब हे सगळं काही त्या छायाचित्राच्या माध्यमातून आकलन करून घेता आलेलं आहे.